बघू शकताय तुम्ही. हे आनंद आश्रयत मित्रांनो बघू शकताय की त्या बैलामागे गरिबीतून आलेला बैल आहे आणि किती कष्ट करावं लागतं हे तुम्हाला आता समोर दिसतं. मित्रांनो आज भव्य असं हिंदकेसरी माळशिर 61 पाटा देशमुख पट्टा आदत हिंदकेसरीचं मैदान पार पडले आणि या मैदानाचा हिंदकेसरीचा मान आणि प्रथम क्रमांकाची मानकरी जोडी झाली ती म्हणजे लक्षा आणि त्याच्यासोबत आदतला कोण पळाला ते शेटपळकरांचा आदत किंग सोन्या पळाला. सोन्या पळाला. लक्षा आणि सोन्या आज आदत हिंदकेसरीचे 1 नंबरची मानकरी झाली. लक्षाची संपूर्ण टीम आपल्या बरोबर आहे. ड्रायव्हर नमस्कार. नमस्कार. काय सांगाल आज कशा पद्धतीचं लक्षाचं आणि त्याचं नियोजन झालं होतं? हे आमचं नियोजन मला वाटतं हे आदतचं सोन्याचं आणि लक्षाची गाडी चांगली पळते त्यामुळे आम्ही एक 4-5 मैदान झालं ही गाडी हाणतोया. आम्ही अजून एकदा गाडी हाणली होती पण आम्हाला तिथं गाडी फॉल असल्यामुळे निकाल दिला नव्हता. तिथं पण आम्ही फायनलला राहिलो होतो 1 नंबर तासावरून पण तिथं निकाल दिला नसल्यामुळे तिथं आमची गाडी लई पळाली. मग आम्ही ठरवलं जिथं आदतचं मैदान असेल तिथं हाईच गाडी हाणायची आणि काय असं ना मार खाव किंवा राहू पण हाईच गाडी हाणायची कारण पळती गाडी म्हणून आम्ही ही गाडीचं नियोजन केलं. गाव कोणतं पहिलं? माझं नाव भालू ड्रायव्हर राजेवाडी इकडे आटपाडी तालुक्यात आहे. ते काय म्हणजे अजून कोणाला माहित नाही ती आटपाडी तालुक्यातली राजेवाडी. काय जणांनी वाटतं फलटण पसली काय जणांनी वाटतं बारामती कडली. मग मी आहे आटपाडी तालुक्यात. लक्षा कोणाच्या नावाने पळतो? लक्ष काय नाव म्हणजे नाव सांगा. कुठली खरेदी आहे काही घरचंच वस्त्र आहे. काय सांगाल आज फायनलचा 1 नंबरचा फायनलचा मानकरी म्हणजे आम्ही त्या दिवशी पेडगावला ओपनला पण राहिलो. याच्यासोबत आमचाच घरची गाडी पळाली सारंगण दोन्ही. त्यावेळेस पण लय आनंद झाला आणि आज पण गाडी राहिली. आज पण लय आनंद झाला. सगळी टीम तरी निम्मी टीम आमची घरी आहे. ती घरनं फोन करते आम्ही आलो पण आता म्हणलं राहू दे अंधार झालाय बैल घरी येतात. या बैलाचं वैशिष्ट्य कसं आहे? ह्या बैलाचं वैशिष्ट्य आहे दोन्ही खांदी कुठं पण घाला. ह्या कडला येऊ द्या ह्या कडला आला तर उजवीनं कडनं घालायचा डावीनं कडला आला तर डावीनं कडला घालायचा. बैल हातानं सोडून देणार नाही. पाहिजे एवढा तुम्हाला पळणार कुणाला पण घालायचा. बैल पळणार का तर पळणार. आपली गाडी पळाली 26 गट आणि 3 नंबर तास 7वा सेमी 3 नंबर सकाळपासून निघाला. त्यावेळेस काय मनामध्ये चाललेलं कारण की फायनलच्या हिंदकेसरीच्या मैदानात गुलालात राहिलेला काय अपेक्षा होती? मनात तर दुखदुखी होतीच कारण आपण 3 नंबर तासावा आहे. आत गाड्या चांगल्या आहेत त्याच्यामुळे मनात दुखदुखी होती आणि मधल्या रानात जरा मिस्टेक झाली व्हायचं. आमचं वासरू पण थोडं कमी पळालं परत पळालं आणि आमच्या बैलाने आम्हाला निकाल दिला. वासरू कसं पळालं काय सांग? वासरू 1 नंबर पळते. काय गाडी म्हणजे वासरूचं एक कली बोलायचं नाही आपल्याला. दोन्ही गाडी 1 नंबर पळते आणि ह्या गाडीवर लय जणांचं लक्ष आहे. प्रत्येक जण आपल्या समालोचकांचं लक्ष आहे. परत सगळ्या मोठ्या बैलावाल्यांचं लक्ष आहे. बैलावर लक्ष आहे वासरावर. प्रत्येक जण फोन करतात पायऱ्याला पण कसं आहे ती गरीब आहेत वासरूवाली ही गरीब आहेत पोरं. मग आता हे गरिबीतनं वर चालले मग आता सगळ्यांचं फोन येतात आम्हाला पायऱ्याला दे पण आधी कोणाचा सुद्धा फोन येत नव्हता. आम्ही मागं लागायचो त्यावेळेस कोण आमचं एवढं पळत होतं ना. आम्ही आदतमध्ये पुशेगावला आदत असताना ह्याला गट काढलाय 3 नंबर तासानं. तेव्हापासून मी प्रत्येक माणसाला म्हणत आयला ना त्याला लक्ष आहे ते घाला वासरू चांगला आहे पण कोण आम्हाला तवा घेणत नव्हतं. आणि आता जसं पेडगावला राहिलंय तसं सगळ्यांचं फोन येतात आम्हाला द्या पण आता हा गरीबाची गाडी पळते हाई मग ही फोडून कशी चालेल. काय जणाला राग येईल माझ्या बोलण्याचा पण त्यांनी सुद्धा जाणलं पाहिजे आपण ज्यावेळेस त्यांना मागितलं त्यांनी ते आपल्याला दिलं नाही आणि आता सगळे मागतात मग आपण कसं देऊ कारण हे गरिबीतनं वर चालले ते. ह्या पोरांकडे पैसे नाहीत अक्षरशः ही काय पोरं आता कामावर येते ती पोरं कामाचा पगार झाला का ह्याला भाड्याला त्याला पैसे देतात. काय वेळेस मी पदरनं भाडं देऊन पोरं बोलवून घेतली ती एवढी गरीब आहे ती ह्यांची परिस्थिती. आणि त्याचं सार्थक आम्हाला 2 मैदानात ह्यानं दावून दिलंय. ते मी काय करू शकतो तुमच्यासाठी. अगोदर आम्ही फायनलला राहिले बऱ्याच मैदानात पण आम्हाला आनंद झाला म्हणजे पेडगावचं हिंदकेसरी मैदान आणि आजचं हिंदकेसरी मैदान 20 दिवसात डबल हिंदकेसरी झालाय. याचं लय मोठं काय सांगशील आता दादाने सांगितलं नेमकं कसं नियोजन होतंय काय ते काय सांगशील या सगळा संघर्ष तुमचा आहे? संघर्ष नाही आम्ही संघर्ष तर करतो पण पायऱ्याला अडचण सगळ्या ड्रायव्हर म्हणतील ते पायरा कर ड्रायव्हर सांगतो ड्रायव्हरचं नियोजन थोडे 2 महिन्यामध्ये ड्रायव्हर आम्ही ती चालतो आमचं त्यांचं भांडण नव्हतं काय नव्हतं थोडं ड्रायव्हरचं आमचं ड्रायव्हर दुसरा ड्रायव्हर बसत होता बरं डीजे आमच्या गाडी बसलं आम्ही बसावलं 2 या क्षेत्रामध्ये ज्याचा बैल पळतो त्यालाच पैरे मिळतात का? त्याचा बैल पळत नाही त्याला पैरे मिळतात. काय सांगाल याच्याविषयी काय सांगाल? ज्याचा बैल पळतो त्याला सध्या पैरे मिळत नाही. आता आमचा बैल दोन्ही खांदी कड काढतो तरी त्याला पैरे देतात. का बरं असं? वाईट
पैसे मोहर काय वायदेशीवर आज बैल बैलाला कुठं- आम्हाला पैसे नसते बैल आमचा जसं ते चटणी भाकरी करणे की म्हणते ना तसं आमचा बैला खोराक नसता तर बैल खायचा असतो ते गैरखोराक बैल असतो एक त्यानं त्याच्या परिस्थितीची जाणीव ठेवली एक तुमचं कष्ट चौघा मित्रांचं 15 मित्राचं एक त्याला माहित होतं की आपल्यासाठी हे मित्र करतायत दिवस रात मेहनत करतायत त्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू दाखवून देतोय तो की म्हणजे सगळ्या महाराष्ट्राला समजतंय डोळ्यात आनंद अश्रू आहेत त्याने आज हिंद केसरीचा 1 नंबरचा मानकर पटकावलाय काय सांगाल याच्याविषयी डोळ्यात पाणी आले त्याच्या त्याचं काय त्याचं सगळ्या म्हणजे त्याच्यावर पण सगळ्या पोरांचं प्रेम आहे आणि त्याचं पण सगळ्या पोरांवर प्रेम आहे त्यामुळं त्याला सुद्धा माहित आहे ह्या पोरांनी आपल्यासाठी काय केलं ना आपण त्यांच्यासाठी काय करायला पाहिजे त्यांनी जाण ठेवली त्याची. खरेदी कुठली आपली घरचेच आहे घरचीच आहे. काय वैशिष्ट्य आहे तुम्हाला जाणवतंय वैशिष्ट्य काय वाटतंय वैशिष्ट्य काय आता आम्ही म्हणजे पाळणार नाही असं काय विषय नाही आम्हाला डोक्याचं नव्हतं अपेक्षापेक्षा त्यांनी जास्त कमवून दिले त्यामुळे त्याचं वैशिष्ट्य आम्हाला काहीच माहिती नाही वैशिष्ट्य फक्त एकच आहे की दोन्ही खाली कडे उद्या कड सांभाळला जसा मथुर पळतो ही कडे उद्या ती कडे उद्या आणि तास शिवत नाही तेवढं त्यात गुण आहे आणि नियोजन कोण करतं सगळं मग नियोजन आम्ही दोघं ड्रायव्हर कुठल्या बैलासोबत इच्छा होती पळायची आमची एकच इच्छा आहे 100% होणार कारण की राहुल दादा वाईट बघत असतील दादांसोबत गेल्या पेडगावच्या पेडगावच्या मैदानात दादा आमच्यापाशी येऊन काढलाय फोटो कुठंतरी वर्षानुवर्ष लोकांचे कितीतरी वर्ष जातं हिंद केसरीच्या गुलालासाठी पण तुमचं कष्ट आणि परिश्रम म्हणावं आपण की पेडगाव हिंद केसरी माळशिरस हिंद केसरी सलग 2 मैदान तुम्हाला गुलाल मिळवून दिलाय एका वर्षात गरिबी जाण ठेवून 2 बार अक्षरशः बैल पळताना एकच वर्ष झाले अक्षरशः- एका वर्षात डबल हिंद केसरी. अक्षरशः बैलाला शेड नाही कडनी शेड नेट बांधलंय पोराने आणि वर आपले नारळाची फळं टाकली होती बहुतेक आता पत्र टाकलेत ना आता पत्र वर मिळाले नाहीतर तुमचा निकाल पुकारला जातो ऐका नाही ते आता ते काय सांगणार ऐका ना. ऐका निकाल बघा मित्रांनो बाईट बरोबरच निकाल पुकारलाय आणि एक आनंद असतो सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद बघू शकताय तुम्ही हे आनंद आहेत मित्रांनो बघू शकताय की त्या बैला मग एक गरिबीतून आलेला बैल आहे आणि किती कष्ट करावं लागतं हे तुम्हाला आता समोर दिसतं मित्रांनो मला फक्त या बाईट मध्ये एवढं सांगायचंय फक्त राहुल दादा आम्हाला मुलांच्या डोळ्यातील अश्रू बघा मित्रांनो हे अश्रू सगळं काही सांगून जातात की गरिबीतून आलेला बैल आणि त्याच्यामुळे घेतलेलं कष्ट आज एवढ्या मोठ्या मैदानामध्ये ज्यावेळेस माईक वरती कुठेतरी आपलं नाव पुकारलं जातं डोळ्यातून पण पाणी आलं बघा मित्रांनो अक्षरशः म्हणजे त्याला पण कळतंय की आपण आपले हे मालक असतील किंवा सरकार किती कष्ट करतायत आणि त्याचं कुठेतरी त्यांना फळ तुम्हाला दादा दिले राहुल दादांना काय सांगाल दादांनी फक्त आम्हाला एकदम मथुर द्यावं दुसरं काहीच आमच्या अपेक्षा नाही अख्ख्या टीमचं आमच्या प्रत्येक बॅनर मथुरचा फोटो देव म्हणून मथुरचा फोटो प्रत्येक बॅनर ज्यावेळेस आमचा बैल फायनल राहिला किंवा क्वार्टर राहिला प्रत्येक बॅनर मथुरचा देव म्हणून फोटो आणि आमचा आज सध्या टेट मथुरचा देव म्हणून टेट असतो रोज या टीमचं आमच्या सगळ्याचं रोज कधी पण आमचा नंबर कुणापाशी पण असत्याला नसत्याला रोज महत्वाचा टेटस ठेवल्याशिवाय पोरं एक सुद्धा बिना महत्वाचा टेटस ठेवता एक सुद्धा पोरग कारण नाही ज्या आणि बैलामुळे राहुल दादा आणि मथुर मला छत्र झाला त्यानंतर आम्ही बैल आमचा तयार केला बैलाने सध्या जसा देव पळतो तसं त्यांनी सिद्ध करून दाखवले दोन्ही कड आणि तास कधी शिवणार नाही अजून तर तास शिवलं नाही. काय सांगाल काय सांगाल असंच बोला सांगा बरं काहीतरी सांगा त्यानं आमचं काय असेल ती त्यानं आज करून दाखवलं सिद्ध मी पण कोणापेक्षा कमी नाही एवढं करून दाखवलं ते डोळ्यात खूपच पाणी आलं म्हणजे आनंद अश्रू एक त्यानं दाखवून दिलं की तो गरीब परिस्थितीतून आला आणि त्याला परिस्थिती जाणीव होती आणि त्या परिस्थितीत त्याने ठेवली आणि 1 नंबर मिळवला या ना त्यानं आज आमचं सगळं जी काय असेल ती करून दाखवलं आज त्यानं. मी पण कोणापेक्षा कमी नाही म्हणून आज त्यानं करून दाखवलं आजचा टेटस बघा काय बरोबर आहे मित्रांनो मथुरचे खूप मोठे चाहते आहेत आणि आणि आमचा ग्रुप आहे लक्षाचा त्या लक्षाच्या ग्रुपला सगळ्याला मेन्शन असते